नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आता मुलांच्या परीक्षा होतील आणि मुलं रोज घरी असतात. मग ते खायला काय असे प्रश्न उभे राहतातच आपल्यापुढे. तर आज मी तुम्हाला एक वाटी चाट असा एक हे पदार्थ दाखवते. तर त्याच्यासाठी त्याला आपण मुगाची उसळ वगैरे करणार आहोत, त्यामुळे तो अतिशय हेल्दी आहे आणि मुलांना तो अतिशय चांगला आहे खाण्यासाठी. तर हा तुम्ही नक्कीच करू शकता आता सुट्टीमध्ये. आणि तो आता कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता हा चाटचा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला आधी हे मूग लागणार आहेत. आणि हे मूग मी 7-8 तास चांगले भिजत घातले होते. नंतर रात्री उपसून ते असे कपड्यामध्ये बांधून ठेवले. आणि आता याला बघा किती सुंदर मोड आलेत. असे मोड आलेले मूग याला आपल्याला वापरायचे. आता हे मूग आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचे. तर ते कसे परतून घ्यायचे हे मी तुम्हाला आता दाखवते. आता मूग परतण्यासाठी मी इथे कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तेल घालते. साधारण 2-3 चमचे तेल मी हे फोडणीसाठी घातलं आहे. आता हे तेल तापलं आहे. मी आता ह्याच्यात मोहरी घालते. मोहरी झाल्यावर जिरं, नेहमीसारखी आपल्याला फोडणी करायची, हिंग आणि हळद. आणि आता आपल्याला आधी घालायचं आहे कांदा. साधारण हा वाटीभर कांदा आहे चिरलेला. तुम्ही एक मोठा कांदा घ्या, नाही तर मग वाटीने मोजून चिरलेला कांदा वाटीभर घ्या तरीसुद्धा चालेल. हा थोडासा परतून झाला की नंतर आपल्याला ते मूग घालायचे. आता हा कांदा परतून झाला आहे. आता मी हे मोड आलेले मूग ह्याच्यामध्ये घालते. आणि या उसळीला आपल्याला पाणी अजिबात म्हणजे घालायचं, पण हपका मारून शिजवायची ती. खूप पाणी वगैरे घालायचं नाही. ते असेच कांद्यावर परतून घ्यायचे, कारण ते कच्चे खायचे नाही ना, म्हणून थोडे परतून घ्यायचे. पण थोडा पाण्याचा हपका मारला तरी चालेल. आता हे थोडेसे परतून झालेले आहे. मी यावर झाकण ठेवते आणि वाफवून घेते. साधारण मिनिटभरच झाकण ठेवायचं आहे आणि परत ते परतायचे आणि मग आपल्याला त्याच्यावर पाण्याचा हपका मारायचा आहे. आता 1 ते 1.5 मिनिट झाला आहे. आता मी हे झाकण काढून परत एकदा परतून घेते. आता आपण यावर पाण्याचा हपका मारूया. असा वेतानेच मारायचा, खूप पाणी आपल्याला घालायचं नाही. आता मी परत याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि असेच आपल्याला 1 मिनटं 2-2 मिनटाचं झाकण ठेवून चांगले वाफवून घेते. मूग शिजले की झालं. आता हे मूग वाफवून झाले. आता आपल्याला ह्याच्यात बाकीचे जे वाणे घालायचे, तिखट मीठ वगैरे, ते आपण घालून घेऊया. ते घालूया आपण मीठ. आणि मीठ हे जशी तुम्ही उसळ कराल त्याप्रमाणे चवीनुसार घालायचे. आणि हे तिखट, ही फक्त मिरची पावडर आहे. त्याच्यानंतर हे अर्धा चमचा जिरं पावडर आणि पाव चमचा धने पावडर असं घालायचं आपल्याला. आणि चवीसाठी साखर. पण तिखट आहे ना, मग थोडी साखरेची चिमटी त्याला हवीच. त्यांनी त्याची लज्जत छान वाढते. आता हे वाफवून झालेलं आहे. आता मी कोथिंबीर घालते. अशा प्रकारे हे मूग पूर्णपणे कोरडे झाले पाहिजेत. आता चाटसाठी हे जे मूग आपण केलेत ते आता हे तयार आहेत. आता आपण पुढे वाटी कशी करायची ती कृती बघूया. तोपर्यंत हे मूगही थंड होतील. आता हे ते वाटी बनवण्यासाठी आपल्याला इथे हे 1.5 वाटी मी हा बारीक रवा घेतलेला आहे. एकदम बारीक असतो ना लाडू रवा, तो मी घेतला आहे. हा 1.5 वाटी आहे. तो आपण आता ह्या ताटात घेऊया. आणि 1 वाटी मैदा घेतला आहे. तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मोहन. आणि ते मोहन म्हणजे तेल घालायचं आहे आणि ते आपल्याला गरम करून घालायचं आहे. आणि मी हे
5 ते 6 चमचे, म्हणजे आपला नेहमीचा पोहे खायचा चमचा, ते 5-6 चमचे हे घेतलेलं आहे. ते आता मी गरम करून घेते. आपल्याला या वाट्यांमध्ये गरम तेलाचं मोहन घालायचं आहे, कारण त्यामुळे वाट्या खुसखुशीत पण होतात आणि छान होतात. आता आपण यामध्ये चिमटीभर मीठ घालायचं आहे आणि चमच्याने मी हे ढवळून घेते, कारण रवा आणि मैदा आहे की नाही, म्हणून असं ढवळून घेते. आता हे तेल गरम झालेलं आहे, ते आपण या रवा आणि मैद्यामध्ये घालूया. आता आधी मी ते चमच्याने असं ढवळून घेते, कारण गरम आहे की नाही. आता हे गार झालेलं आहे. आता मी हाताने मैदा आणि रवा असं आधी मिक्स करून घेते चांगलं, कारण मोहन म्हणजे सगळीकडे लागेल. आणि मग नंतर आपल्याला पुऱ्यांना कसं घट्ट आपण भिजवतो तसं घट्ट भिजवून घ्यायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं. तर हे मिक्स झालेलं आहे, हे बघा. आता मी थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घेते. आपल्याला ते पुऱ्यांप्रमाणे घट्टच भिजवायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं. लागेल तसं पाणी घालायचं. हा बघा, हे आता भिजवून झालेलं आहे आणि तेलाचा थेंब जरासा मी त्याला लावणार आहे, खूप लावायचं नाही. आणि आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे, कारण रवा आहे की नाही तो आता फुगेल आणि छान ते पीठ मुरेल. आणि म्हणून मी थोड्या वेळ आता 10-15 मिनटं झाकून ठेवणार आहे. हे बघा, असं भिजवायचं घट्ट. आणि आता ह्याच्यावर मी वाडगा उपडा घालून ठेवते. हा रवा मैदा आपण मगाशी भिजवून ठेवला होता, तो आपण हा आता सारखा करून घेऊया. आता हा रवा छान फुललेला आहे, तरी पण आपण थोडासा तो मळून घेऊया. आता मी ह्याच्या लाट्या करून घेते. आधी आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत. हे बघा, अशा लाट्या करून घ्यायच्या, पुरी लाटायची आपल्याला. आणि नंतर मी तुम्हाला कृती दाखवते लाटल्यावर. मस्त लाटली अशी करून घ्यायची. हे बघा, आता पुरीसारखीच पुरी लाटायची आपल्याला. हे बघा किती छान मस्त भिजलं आहे की नाही. मस्त पुरी छान लाटली जाते. आता ही पुरी लाटून झाली. आता ह्याला आपण असे टोके मारून घेऊ. असे टोके मारले की काय होतं, ती वाटी छान वाटीसारखी होते. मग ती अशी मध्ये फुगत वगैरे नाही. आणि ह्याची उपड्या वाटीवर ठेवून आणि उरलेली पुरी आहे ना, ती अशी काठावर कापून टाकायची, तोडायची. म्हणजे हे बघा, ही अशी काढायची. आणि हे असं वाटी सकट तेल तापू दे. तेल तापल्यानंतर ही वाटी सकट अशी पुरी याच्यात टाकायची. करारा जरी असं खेळ वाटला आपल्याला, तरी चाट खायला खूप मजा येते हां. आणि स्वतः केल्याचं समाधान. अशी तेलात टाकायची. आणि आता ही जसजशी तळली जाईल तसतशी ती वाटी आपोआप वर येते. बघा, ती बघा वाटी वर आली. आणि ही वाटी वर आली ना की अशी चिमट्याने काढून घ्यायची आणि मग हे तेल ह्याच्यामध्ये ओतायचं, म्हणजे ती ॲटोमॅटिक तळली जाते. ही बघा, अशा प्रकारे ही अशी फिरवून तळून घ्यायची. आणि कलर बदलला की काढायची. हे बघा, याचा रंग आता बदलला आहे, मस्त गोल्डन कलर झाला आहे. आता आपण काढून घेऊया. आता अशाच प्रकारे या सगळ्या वाट्या मी अशा करून तळून घेते.
हे बघा, या वाट्या आपल्या सगळ्या तळून झाल्या आता आणि आता खायला घ्यायचं. मग ते कशा भरायच्या वाट्या हे मी तुम्हाला दाखवते आणि त्यासाठी इथे हे साहित्य मी घेतलेलं आहे. आता इथे मी ह्या 4 वाट्या ठेवलेत. त्याच्यात हे मूग आपण आधी घालूया. अशा प्रकारे हे आधी मूग घालायचे खाली. आता हे मूग घालून झालेत. आता मी ह्या कांदा घालते, पण कांदा मी हातानेच घालते कारण तो नीट आपल्याला घालता यावा. कांदा घालून झाल्यावर आपण घालूया ह्याच्यावर टामॅटो. आणि टामॅटो आणि कांदा दोन्ही असं बारीक चिरून घ्यायचं. अशा पद्धतीने ह्या वाट्या भरायच्या. खायला तर उत्कृष्ट लागतातच, पण दिसायला पण किती सुरेख दिसत आहेत बघा. आपण जे मूग खाली घातलेत त्याला सगळी तिखट मीठ सगळी चव आहे, पण आता ह्या कांदा टमॅटो आपण नुसताच घातला की नाही तर त्याला चव नाही. म्हणून मी आता हा चाट मसाला ह्याच्यावर असा पेरणार आहे. अशा पद्धतीने हा चाट मसाला ह्याच्यावर घालायचा, म्हणजे ते आपोआपच चटपटीत लागतं. हा चाट मसाला घातला. आता आपण घालूया ही शेव. ही शेव बारीक शेव आहे आणि ही चण्याच्या पिठाचीच आहे आणि ही याच्यावर अशी घालायची. आता हे मी नेहमी वरचेवर करत असते घरी, त्या पद्धतीनेच मी तुम्हाला हे दाखवलं आहे. पण तुम्हाला जर अजून चटपटीत ते करायचं असेल तर त्याच्यावर पुदिन्याची चटणी किंवा सॉस म्हणा, काय जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही अजून चटण्या त्याच्यामध्ये, किंवा चिंचगुळाची चटणी ती सुद्धा तुम्ही घालू शकता. दही घालून सुद्धा हे छान लागतं. ह्याच्यावरच 1 चमचा दही घातलेलं सुद्धा चालतं. पण मी घरात करते तेव्हा मी असंच करते, तर मी कसं करते हे तुम्हाला मी आज दाखवलं आहे. आणि त्याच्यावर घालूया आता कोथिंबीर. तुम्हाला जर आवडत असेल तर त्याच्यावर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता, त्याने सुद्धा चव खूप छान लागते. पण आम्ही काय आंबट वगैरे जास्त खात नाही की नाही, आणि टोमॅटो आंबटच असतो म्हणून मी लिंबू वगैरे काही पिळलेलं नाही आहे. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर लिंबू पिळून घ्या त्याच्यावर. अशा प्रकारे हे वाटी चाट आता खाण्यासाठी तयार आहे. हे घरगुती सिंपल मी करते तसं तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर ही कशी वाटली चाटची रेसिपी तुम्हाला? जर आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा. आपण परत एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.